राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभांव्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। संघटनेच्या कन्हेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर आणि विकासावर भर देण्याचे आवाहन करून त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली। त्यानुसार राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलांच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत दादांनी दिली। यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगावकर, पदाधिकारी सूर्यकांत वायकर, तेजस राऊत, अमोल पाटील, खास रे टीव्हीचे संचालक संजय कांबळे, अमोल साळुंखे, बालाजी राजपूत आदी उपस्थित होते। कल्याण येथे एका 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील वडा रोड येथे 2 चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। या बहिणींचे मृतदेह घरातील वरच्या मजल्यावर पाण्याच्या ड्रममध्ये आढळले। घरात भाड्याने राहणाऱ्या आचार्याने या दोघींची हत्या केल्याचे उघड झाले। या आचार्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। ही घटना काल दुपारी घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी 1च्या सुमारास या 2 मुली घरातील अंगणात खेळत होत्या। खेळत असताना त्या अचानक गायब झाल्या। ही घटना घरच्यांच्या लक्षात आली। त्यांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र मुली सापडल्या नाहीत। त्यामुळे या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली। संध्याकाळी पोलिसांनी देखील मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र त्या सापडल्या नाहीत। त्यानंतर पोलिसांनी मुलींचा घरातच शोध घेतला। यावेळी रात्री 10च्या सुमारास वरच्या मजल्यावर एका पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह आढळला। दोन्ही मुलींचे पाय वर आणि डोके खाली होते। मुलींचे मृतदेह पाहून घरच्यांनी टाहो फोडला। पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले। दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। मुलींचे मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। आरोपी आचार्याने या दोन्ही मुलींना गोड बोलत वरच्या मजल्यावर नेले। या ठिकाणी त्याने मोठ्या बहिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या मुलीने विरोध करत ओरडण्यास सुरुवात केली। त्यामुळे बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपी आचार्याने मोठ्या मुलीचा गळा आवळून खून केला। ही घटना छोट्या बहिणीने पाहिली, त्यामुळे त्याने तिचाही जीव घेतला। त्यानंतर दोन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरातील पाण्याच्या ड्रममध्ये लपवले। त्यानंतर तो फरार झाला। दरम्यान पोलिसांनी आरोपी आचार्याला पुण्यातून अटक केली। ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य, जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ 14 दिवस झाले, आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही। कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयांनी आता मोर्चाचं आयोजन केलं आहे। आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षा न झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत। ही शासनाला माहिती होण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना आता निवेदन दिलं आहे। त्यानंतर 2 दिवसांनी मोर्चा, त्यानंतर आम्ही रूपरेषा ठरवणार। या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत। बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे। आणि जो वाल्मिकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे, की जे आता मंत्रिमंडळात आहेत, तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मिकी कराड आणि त्याचे जे सहकारी आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत।
तेव्हा पोलिसांनी सगळी ताकद पणाला लावून त्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ह्याला विलंब होत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने स्पेस ऑन व्हील्स उपक्रमाचे आयोजन कुचन प्रशालेत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, गणेश गुज्जा, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रंगीबेरंगी कागदी विमान मुक्तपणे आकाशात उडवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी अवकाश संशोधन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपाप्रसंगी अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या परिसरातील विविध बदलांचा अभ्यास करून त्यामागील विज्ञान जाणून घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. स्पेस ऑन व्हील्स या बसमध्ये इस्रोने तयार केलेले उपग्रह, अवकाशयान, मंगलयान मोहीम, चांद्रयान मोहीम, स्पेस सेंटर आदी सर्व प्रकारच्या प्रतिकृती तसेच माहितीपर फलक लावण्यात आले आहेत. विज्ञान भारती यांच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली. कुचन प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जवळपास 7 शाळांमधील 5,000 विद्यार्थ्यांनी भेट दिली. हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, सहशिक्षक अविनाश जतकर, अश्विनी भैसूर, सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता सादुल, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामोल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे, सहशिक्षक बाळासाहेब गंभीरे, बालाजी लोकरे यांनी परिश्रम घेतले. कामगारांच्या मासिक बिलाच्या 3% रक्कम आणि यापूर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून 1.5 लाख रुपये असे मिळून 1,95,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकलूज नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला बेड्या ठोकल्या. लोकसेवक नितीन सिद्धराम पेटकर, वय 40, पद स्वच्छता निरीक्षक, नेमणूक अक्कलकोट नगरपरिषद अकलूज, राहणार बासलेगाव रोड, पिरजादे प्लॉट, लोखंडे मंगल कार्यालयाजवळ अक्कलकोट, तालुका जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती या नावाची कंपनी असून सदर कंपनी विविध नगरपरिषद नगरपालिकेत साफसफाई आणि इतर कामकाजाकरता मनुष्यबळ पुरवठा करत असते. सदर कंपनीच्या वतीने विविध आस्थापनेशी समन्वय साधून टेंडर भरणे, मनुष्यबळ पुरवणे, पत्रव्यवहार करणे, वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे आदी शासकीय कामे करते. अकलूज नगर परिषदेने शहरातील रस्ते, बाजारपेठा, वाणिज्य गाळे, शौचालय साफसफाई करण्याकामी मनुष्यबळ पुरवठा करण्याकरता प्रसिद्ध केलेले टेंडर श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती यांना मंजूर झाले असून सदर कंपनीने अकलूज नगरपालिकेस मनुष्यबळ पुरवठा केला होता. श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती यांना टेंडर मंजूर झाल्यानंतर निविदा दर मंजूर करून वर्क ऑर्डर देताना यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या 3% रक्कम, वर्क ऑर्डर मंजुरीचे 1.5 लाख रुपये असे एकूण 1,95,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावरून वर नमूद लोकसेवक याच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाल्मिकी कराड याला राजाश्रय आहे या जोरावर त्यांनी गुंडगिरी आणि दहशत वाढवली आहे. त्यांच्या पाठीशी स्थानिक मंत्री धनंजय मुंडे आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे असं मत मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी व्यक्त केले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची या गुंडांनी थंड डोक्याने हत्या केली. बीडमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीची असलेली दहशत महाराष्ट्रभर गेली आहे. म्हणून वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालणे गरजेचे आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मुक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. हे निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते दास शेळके, आनंद जाधव, दिलीप कोल्हे, गणेश शिंदे, योगेश पवार, प्रताप चव्हाण, संजय शिंदे, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, महेश देवकर, शशी थोरात आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तातडीने राज्य सरकारला पाठवण्याची विनंती केली.
उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका सुस्वराज्य फाउंडेशन सातारा आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज आणि इतर याचिकांवरील सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2017 रोजी विस्तृत निकाल दिला आहे. तसेच मेहरबान उच्च न्यायालयाने पुन्हा जनहित याचिकेमध्ये वेळोवेळी सुनावणीअंती विविध आदेश पारित करून अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, होर्डिंग्ज आदी राज्यातील नगरपंचायती आणि सर्व महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांना निष्कासन कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका विशेष मोहीम राबवणार असून सर्व अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, कमानी, कटआउट्स निष्कासनाची कार्यवाही संबंधित विभागीय कार्यालयामार्फत पोलीस विभागाच्या सहकार्याने करणार आहे. याशिवाय उच्च न्यायालय मुंबई यांनी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स यांच्या निष्कासनाची कार्यवाही करताना आढळणाऱ्या अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावणारे नागरिक, संस्था, राजकीय पक्ष यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर आदी अनधिकृतरित्या न उभारण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी उच्च न्यायालयाकडे हमीपत्र सादर केले असूनही न्यायालयाच्या असे निदर्शनास आले की प्रत्यक्षरित्या सदर राजकीय पक्षाकडून अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आदी उभारण्यात येतात. अनधिकृतरित्या उभारण्यात येणाऱ्या होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आदींमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थांचा वापर केला जात असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे संबंधित व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे माहिती सादर करण्याबाबत सर्व महानगरपालिकांस निर्देश करण्यात आले आहेत. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स किंवा पोस्टर्स लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आणि लावल्यास त्यांचे तात्काळ निष्कासन करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सोलापूर शहरवासियांना सोलापूर महानगरपालिकेच्या www.solaporcorporation.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सदरील संकेतस्थळावरून परवानगी प्राप्त करूनच फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात यावेत असे आवाहन करण्यात येत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वीर बाल दिवसानिमित्त काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात बाबा जोरावर सिंहजी व बाबा फतेह सिंहजी यांच्या प्रतिमेस कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते. चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान सन्मान दिवस या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव एकनाथ डवले, आतारी पुणेचे सर्व अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे महाराष्ट्रातील प्रमुख शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे उपस्थित होते. यावेळी यशस्विनी अॅग्रो कंपनीच्या चेअरमन अनिता योगेश माळगे यांचा केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी महिला म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी अनिता माळगे यांनी केंद्राचे कृषी मंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जीएसटीमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सूट मिळावी ही विनंती केली. त्यावेळी आपण आपल्या कंपनीच्या वतीने पत्र पाठवून द्या, यावर सकारात्मक विचार करून चांगली बातमी देऊ असे आश्वासन दिले. दरम्यान राज्यातून आलेल्या कृषी विज्ञान केंद्र स्टॉलला उपस्थित सर्वच मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यभरामध्ये क्षयरोगासंदर्भात जनजागृती, प्रचार व प्रसिद्धीसाठी 100 दिवसांची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा कालावधी 7 डिसेंबर ते 24 मार्च 2025 असा असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष क्षयरोग शोध मोहीम 23 डिसेंबर ते 3 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी दिली. यामध्ये गावात, वाड्या वस्त्यांवर, शासकीय कार्यालयात, वृद्धाश्रम, कारागृह, शाळा आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत टीबी हरणार, सोलापूर जिंकणार हा उद्देश जिल्हा क्षयरोग विभागाने 100 दिवसांच्या मोहिमेदरम्यान ठेवलाय. या मोहिमेत 5 वर्षांखालील क्षयरोग झालेल्या रुग्णांची फेरतपासणी, क्षयरोगासोबत असलेल्या व्यक्तींची तपासणी, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले.
सोलापूर विमानतळावर विमान कंपन्यांनी रिफ्युअल सेंटर नसल्याने विमान सेवा लांबत आहे. त्यामुळे नागपूरच्या HPCL कंपनीशी बोलून सेंटरसाठी परवानगी मिळवून द्यावी अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून फ्लाय 91 या विमान कंपनीकडून विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या ठिकाणी विमान सेवा सुरू होणार असल्याची जाहिरात कंपनीच्या वेबसाईटवर सुरू होती. प्रत्यक्षात मात्र विमान सेवा सुरू झाली नाही. कोटगी रोड विमानतळावर इंधन भरण्यासाठी रिफ्युअल सेंटर नाही, त्यामुळे विमान सेवा सुरू करता येईना असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्या संदर्भात विमान कंपनीने HPCL कंपनीकडे सेंटरसाठी परवानगी मागितली आहे. रिफ्युअल सेंटर उभारण्यासाठी HPCL कंपनीच्या नागपूर मुख्यालयाकडे परवानगी मागितली, तसा प्रस्ताव पाठवला आहे. दुसरीकडे विमानतळ रिफ्युअल सेंटर उभा करण्याकरता जागेची आवश्यकता असून विमानतळ प्राधिकरणाकडे जागेची मागणी केली आहे, तसा प्रस्तावही पाठवलेला आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वळसंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज निवडणूक पार पडली. यामध्ये समीर कटरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून समीर कटरे हे एक तरुण आहेत, त्यामुळे तरुणांना संधी मिळाल्याने तरुण वर्गात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. समीर कटरे यांची उपसरपंचपदी निवड होताच एकच जल्लोष करण्यात आला असून गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच जगदीश आंटद, अॅडव्होकेट संजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल भुसणगी, बुडन कटरे, जावेद कटरे, यासीन कटरे, शफीक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. आज पुन्हा एकदा वडसंगमध्ये कटरी पॅटर्न सुरू झालं आहे. कारण गेल्या 42 वर्षापासून जे कटरी परिवाराने काम केलेलं एक विकासाचं काम, एक सर्व वडसंगकरांनी दाखवलेलं प्रेम, आपुलकी, विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झालं की बाबा कटरी परिवार हे आपुलकीचं आहे. कारण अनेक वर्षापासून आम्ही काम करत आलेत. अशातला भाग नाही की काल जन्माला आलो आणि आज राजकारणात आलो. कारण जे दिलेलं प्रेम, आपुलकी, आपला विश्वास हे वडसंगकरांनी गेल्या 1987 पासून स्वर्गीय माझे युसुफ काका, स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे आणि त्याच्यानंतर आलेली परंपरा समीर कटरे, आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली. आणि त्याच्यानंतर माझे सहकारी, माझे मोठे बंधू सन्माननीय रहीम कटरे असू दे, यासीन कटरे असू दे आणि सन्माननीय त्यांचे सर्व सहकारी मैनू बागवान, रफिकभाई फुलारी, हे अनेक सर्वांना सोबत घेऊन एक चालणारा कटरे परिवार आहे. अनेक राजकीय खडतर प्रवास सुरू झाले, परंतु त्यातनं आपण कसा रस्ता निघायचं हे सर्वांनी आम्हाला सहकार्य, एक हिंमत दिली. महापालिका प्रशासनाने थकीत कर वसुलीसाठी प्रथम कामात कुचराई करणाऱ्या कर संकलन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू केले आहे. प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 दिवसाला 1000 रुपये दंड होणार आहे. महापालिकेने यंदा 410 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. डिसेंबर महिन्यात 130 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावर्षी अभय योजना बंद केली आहे. दुसरीकडे लोक कर भरायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर उपायुक्त आशिष लोकरे म्हणाले, कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करून दिले. अनेक कर्मचाऱ्यांनी 10% उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून प्रथम त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. पालिका दरवर्षी कर भरताना शास्तीमध्ये सूट देते. वारंवार सूट देऊनही जे लोक कर भरत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोक अदालत होणार आहे. त्याचवेळी शास्तीमध्ये माफी मिळू शकते, मात्र तोपर्यंत जप्तीच्या कारवाया सुरू राहतील.